श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व देशांचं सार्वभौमत्व जपण्याच्या आणि जागतिक व्यवस्थेत समतोल राखण्याच्या उद्देशानं अनेक जागतिक आंतरराष्ट्रीय संस्थात्मक यंत्रणा स्थापन केल्या गेल्या. मात्र आजच्या संघर्षाच्या काळात या संघटनांचा उद्देश साध्य होतोय का, की जागतिक व्यवस्थाच बदलाच्या दिशेनं वाटचाल करते असं वाटायला लावणारी परिस्थिती आहे. याच विषयावरती बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अजित जोशी सर आज आपल्यासोबत आहेत. अजित सर, आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. धन्यवाद. सर, दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व देशांचं सार्वभौमत्व जपणं आणि प्रत्येक वाद हा चर्चेतून सोडवण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र, संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद अशा प्रकारच्या संघटना स्थापन झाल्या. पण आत्ताची जी जागतिक संघर्षाची परिस्थिती दिसते, तो संघर्ष पेटताच असल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्या बाबतीत महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी या संस्था संघटना आपल्याला विभागलेल्या असल्याचं दिसतं. त्यावरून या संस्था उपयुक्त ठरतायत की नाही, याबद्दलची काय स्थिती दिसते? नाही, आपण एक लक्षात घेऊ की जरी तुम्ही म्हणालात तसं दुसऱ्या महायुद्धानंतर या सगळ्या संस्था निर्माण झालेल्या असल्या तरी बऱ्याच काळपर्यंत त्यांच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्हच होतं. कारण त्यावेळेला आपल्याला माहित आहे की जग अमेरिका आणि रशिया अशा दोन गटात विभागलं गेलेलं होतं आणि व्हेटो पॉवर म्हणजे नकाराधिकार नावाची जी कल्पना आहे त्या कल्पनेमुळे संपूर्ण जगाने एकमत करून असं काही ठरवलंय असं घडण्याची शक्यताच नव्हती. म्हणजे त्यामुळेच पहिल्यांदा ज्या वेळेला कोरियन क्रायसिस झाला युद्धानंतरचा, माझ्या मते तो पहिलाच एक जागतिक क्रायसिस होता दक्षिण आणि उत्तर कोरिया मधला, तेव्हा सुद्धा संयुक्त राष्ट्रांना काही फार करता आलं नाही. ही परिस्थिती मधला काही काळ बदललेली होती, कारण 1990 साली सोव्हिएट रशियाचं विघटन झालं आणि त्यामुळे एका अर्थाने संयुक्त राष्ट्रसंघाची जी दशा आणि दिशा आहे, खास करून त्याची जी दिशा आहे ती अमेरिकेच्या कलाने पूर्णपणे चालू शकली. त्याची आपण उदाहरणं पाहिली. एक होतं 1991 गल्फ वॉर, आपण ज्याला म्हणतो आखाती युद्ध. सद्दाम हुसेननी कुवेतवर आक्रमण केलं आणि सगळ्याच्या सगळ्या देशांनी एकत्रितपणे संयुक्त राष्ट्राच्या झेंड्याखाली त्या आक्रमणाचा प्रतिकार केला. जरी मुख्यत्वे करून ती पाश्चिमात्य राष्ट्रांच्याच सेना होत्या, पण किमान संयुक्त राष्ट्र ही कशाबद्दल तरी एकत्र आल्याचं चित्र दिसत होतं. त्याचसारखं दुसरं चित्र आपण पाहिलं होतं बोस्नियाच्या संघर्षामध्ये त्याच दशकामध्ये. तर त्यामुळे 1990 नंतर काही काळ असा गेला की ज्याच्यामध्ये अमेरिकेचा प्रभाव हा जागतिक राजकारणावर असल्यामुळे संयुक्त राष्ट्रांचं काही काळपर्यंत ताकद दिसली, पण तेव्हाही ती कमी अधिक प्रमाणात अमेरिकेच्याच धोरणाचं एक्सटेन्शन होतं. त्यानंतर हळूहळू असं व्हायला लागलं की जसजशी चीन एक सामर्थ्यशाली आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आली, रशियाने आपलं एक स्वतंत्र धोरण, पुतीन सत्तेत आले 99ला आणि त्यानंतर रशियाने आपलं एक स्वतंत्र धोरण राबवायला सुरुवात केली आणि त्यामुळे परत एकदा नव्याने संयुक्त राष्ट्र ही निष्प्रभ व्हायला सुरुवात झाली. तर पहिली गोष्ट अशी आहे की संयुक्त राष्ट्र ही जी एक कल्पना होती ती प्रामाणिकपणे सांगायचं तर कधीच सत्यात आलेली नव्हती. कायमच ती कल्पना ही कागदावरच राहिलेली होती. मधला काही काळ थोडंसं त्याला बरे दिवस आल्यासारखे वाटत होते. रशिया युक्रेन आणि खास करून आत्ताच्या युद्धामुळे असं झालेलं आहे की त्या कल्पना ही पूर्णतः निरुपयोगी आहे. म्हणजे जे काही अगदी माफक 5-10% काम ती करू शकत होती तेही ती करू शकत नाही, हे आता सुस्पष्टपणे अधोरेखित झालं. एवढाच मुद्दा आहे. सर, यालाच जोडून एक प्रश्न होता. म्हणजे जेव्हा मानवाधिकारांचा विषय येतो, शांततेचा विषय येतो, तेव्हा आपण सगळेच जण युरोपीय महासंघाकडे आशेनं पाहतो, सकारात्मकतेनं पाहतो. पण आता तिथे सुद्धा एक मतभिन्नतेचं चित्र दिसतंय, सावध भूमिका घेण्याचं चित्र दिसतंय. हे कशाचे संकेत वाटतायत? ते समजून घ्यायचं तर थोडी आपण पार्श्वभूमी पाहायला हवी. पहिलं आपण असं लक्षात घेऊ की आज जी मानवी संस्कृती आहे समकालीन, त्याच्यावरती युरोपचा सर्वाधिक प्रभाव आहे हे आपण मान्य करायला हवं. कारण सतत सलगपणे उत्क्रांत होत गेलेली जवळजवळ 400 ते 600 वर्ष आणि आजही टिकून असलेली अशी एकमेव संस्कृती आज युरोपची आहे. आणि गेल्या 200-300 वर्षात वेगवेगळ्या कारणांमुळे आशिया, आफ्रिका, अमेरिका या सगळ्या खंडांवर युरोपीय राष्ट्रांचं आधिपत्य राहिलेलं आहे. त्यामुळे सुद्धा ते विचार हे तिथून आलेले आहेत.
दुसरी महत्वाची गोष्ट अशी की दुसऱ्या महायुद्धाने जे भयानक आणि भीषण अशा स्वरूपाचा विध्वंस झाला तो युरोपात झाला. म्हणजे युरोपच्या भूमीवर झाला प्रत्यक्षपणे. त्याची काही प्रमाणात झळ इतर जगाला पोहोचली असेल, पण प्रत्यक्षात जे अक्षरशः ध्वस्त झाली ती पार अगदी फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यापासून ते मॉस्को आणि रशियापर्यंत एक मोठा भूभाग उद्ध्वस्त झाला. तर ह्या सगळ्यामधून जी तुम्ही म्हणत असलेली शांततेची, मानवाधिकारांची जी युरोपीय मानसिकता आहे ती मानसिकता निर्माण झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर मूलतः ही मानसिकता युरोपमध्ये होती किंवा आहे, आजही मोठ्या प्रमाणावर आहे, त्यात काही शंका नाही. पण त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा व्हायला लागला की तिथे सुद्धा स्थानिक आणि परप्रांतीय त्या गोष्टींमधून युरोपमधला जो अतिउजवा विचार आहे तो खास करून 2010 नंतर तो हळूहळू प्रबळ व्हायला लागला आणि 2015 नंतर तो खूपच प्रबळ झाला. गेल्या काही वर्षात खास करून कोविड नंतरच्या काळामध्ये ही लाट थोडी उलटी फिरायला लागलेली आहे आणि जेनझी जसजसे तरुण होत आहेत, त्यांना मतदानाचे हक्क मिळत आहेत, तसतसं पुन्हा एकदा युरोप आपल्या मूळ संस्कृतीकडे जातो आहे, अशी थोडी बहुत चिन्ह दिसतात, ज्याचं एक उदाहरण ओबामांचाच पराभव हंगेरीत. सर, मानवाधिकार, देशांचं सार्वभौमत्व याचं रक्षण करण्यासाठी आणि त्या बाबतीतले काही आंतरराष्ट्रीय गुन्हे असतील तर त्याबद्दलचं उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयासारखी व्यवस्था आहे. पण आता आपण बघतोय की या संघर्षात सामान्य नागरिक, लहान मुलं, पत्रकार, शांतीसैनिक, वैद्यकीय कार्यकर्ते, अत्यावश्यक पायाभूत सुविधा लक्ष्य केल्या जात आहेत. अशा वेळी या संस्थांचं अस्तित्व खरं तर दिसतंय की नाही दिसतंय, ते परिणामकारक आहे की नाही आहे, त्यामागची कारणं काय आहेत, याबद्दल काय विश्लेषण कराल? आंतरराष्ट्रीय न्यायालय ही सुद्धा काही फार कधी ताकदवान नव्हती. न्यायालय जर चालवायचं असेल तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला एक राजकीय प्रणाली, एक पोलीस, एक तुरुंग, एक शिक्षा देण्याची एक पद्धती, असं सगळंच लागतं. तर ते काही या जगामध्ये नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयातनं अमेरिकेने कधीच स्वतःला विड्रॉ करून घेतलेलं होतं. इस्रायलने कधीच त्याला दाद दिलेली नव्हती. आणि माझ्या मते परत एकदा त्या बोस्निया युद्धाचा युद्ध गुन्हेगार म्हणून जो तिथला हुकुमशाह होता स्लोबोदान मिलोसेविच, त्याचा खटला एक आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालला होता. त्या पलीकडे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काही फार केलेलं आहे असं मला वाटत नाही. म्हणजे मोठ्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या पातळीवर किंवा देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांच्या पातळीवर. एका अर्थानं या संस्था आभास निर्माण करणाऱ्या होता आणि कदाचित तो आभास आहे हा अर्थ हळूहळू जगाला कळू लागलाय. सर, याला जोडून एक प्रश्न होता, तो म्हणजे सागरी मार्गांशी संबंधित युनोक्लॉज सारखी आंतरराष्ट्रीय नियमावली अस्तित्वात आहे, पण सध्याच्या परिस्थितीत सागरी व्यापारी मार्गाचे पण नवे प्रश्न जगासमोर झालेत आणि अशा वेळी जलमार्गावरच्या अधिकारांबाबतीत काही नवे नियम आता प्रस्थापित होत आहेत का, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? हे एक महत्वाची गोष्ट आहे, कारण आंतरराष्ट्रीय न्यायालय किंवा संयुक्त राष्ट्रांप्रमाणे युनोक्लॉज किंवा सागरी मार्गाच्या संबंधातले नियम हे सर्रास पायदळी तुडवले जाणारे नव्हते. आणि याचं कारण असं की त्याच्याशी व्यापार निगडीत होता आणि सर्वच राष्ट्रांना व्यापार आवश्यक आहे, आर्थिक प्रगती आवश्यक आहे, त्यामुळे सर्वच राष्ट्र त्याबद्दल जागरूक होती. परंतु आता परत एकदा अशी परिस्थिती यायला लागलेली आहे की जसजसं गेल्या 7-8 वर्षांमध्ये जागतिकीकरण हे कोलमडायला सुरुवात झाली, प्रत्येक राष्ट्राने स्वतःचे हितसंबंध पाहायला सुरुवात केली, तसतसं हे सागरी मार्गांचा व्यापाराला आव्हान द्यायलाही सुरुवात झाली. आणि ज्याचं आपण आता बघतो की होर्मुझ सारख्या ठिकाणी जगभरातल्या महासत्ता, महत्वाचे देश यांचे हितसंबंध अडकलेले आहेत आणि तरीही त्याची नाकेबंदी चालू आहे. म्हणजे थोडक्यात या गोष्टीसाठी आपल्याला काही काळ लोटून द्यावा लागेल. पण सर, आणखी एक विलक्षण गोष्ट दिसली ती म्हणजे गेली अनेक दशकं आपण पेट्रो डॉलरचं वर्चस्व बघतोय, पण याच काळात त्याला धक्का देणाऱ्या गोष्टी सुद्धा घडत आहेत. आता यावरनं जगाचा कल नेमका काय दिसतोय? नाही, काय आहे की चलन हे आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या तुमच्या वर्चस्ववादाशी निगडीत आहे. पण त्याचा दुसरा पैलू हाही आहे. म्हणजे आता हे वर्चस्व अनेक वर्ष, अनेक दशकं हे वर्चस्व अमेरिकेने ठेवलेलं होतं, त्यापूर्वी ते ब्रिटनचं होतं. तर त्याच्यामुळे पूर्वी पाऊंडाचं जे मूल्य होतं ते डॉलरकडे आलं आणि डॉलर ही जगाची करन्सी बनली. आणि अमेरिकेने ज्या वेळेला त्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिलं गेलं 73ला, जेव्हा ब्रेंटन वूड कोलॅप्स झालं, त्यावेळेला अमेरिकेने अशी खात्री केली की ह्या तेलाचे व्यापार डॉलरमधनं होत राहतील, जेणेकरून त्यांचं डॉलर सुरक्षित राहील. त्याकरता त्यांनी आपली सामरिक ताकद म्हणजे मिलिटरी पॉवर वापरली आणि यातून पेट्रो डॉलर ही कल्पना आली. आजही त्या कल्पनेला खूप धक्का मिळालाय असं मला वाटत नाही, कारण आता त्याच्यात दुसरा एक पैलू असा आलेला आहे की आता उदाहरणार्थ चीन औद्योगिकदृष्ट्या अतिशय प्रगत आहे, अमेरिकेपेक्षा कदाचित जास्त प्रगत असेल, पण चीन स्वतःच एवढ्या प्रचंड मोठ्या डॉलर्सच्या साठ्यावर बसलेला आहे की जर डॉलरचं मूल्य गेलं तर चीनकडचे स्वतःचीच मालमत्तेचं मूल्य कमी होतं.
त्यामुळे ते जे तो जो विनोद म्हणतात, की तुम्हाला जर 1 कोटीचं कर्ज दिलं तर तुमची झोप उडते आणि तुम्हाला 10,000 कोटीचं कर्ज दिलं तर कर्ज देणाऱ्या बँकेच्या मॅनेजरची झोप उडते. तर तशी परिस्थिती आता जगाची झालेली आहे, की आणि खास करून जगात जे अमेरिकेला आव्हान देऊ शकतात, त्या देशांची म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीनची. आणि बाकीच्या देशांकडे आता अशी कुवतच नाहीये, की ते आपापल्या चलनातून व्यापार करून व्यापारात सर्व्हाईव्ह होतील. त्यामुळे पेट्रोल डॉलरला काही आव्हान आहे असं मला दिसत नाही. सर, नाटोमधले संघर्ष दिसले. म्हणजे आपल्या लष्करी ताकदीनं थेट जगावर दबाव निर्माण करणारी ही संघटना, आता त्यात काही अंतर्गत रचनेत बदल होतील असं वाटतंय का? मुळात नाटो ही साम्यवादी ताकदीला उत्तर देण्यासाठी निर्माण झालेली भांडवलवादी राष्ट्रांची लष्करी संघटना होती. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो, जी रशियाची त्यांची एक अशा प्रकारची ऑर्गनायझेशन होती. कम्युनिझम कोलॅप्स झाला, पूर्व युरोप नष्ट झाला, म्हणजे पूर्व युरोपातल्या सर्व राजवटी कोसळल्या. त्यामुळे नाटोला तसं खरं सांगायचं तर भूमिकाच उरली नव्हती. मग पुन्हा एकदा तेच आहे, की 90च्या दशकामध्ये नाटोने बोस्निया हर्जेगोविनाची कामगिरी केली. नाटोने इराक युद्धात 91ला सहकार्य दिलं. परंतु हा जो सगळा काळ होता ना 91 पासून कोविड पर्यंतचा, हा जागतिकीकरणाचा काळ होता. गेल्या 5-7 वर्षामध्ये म्हणजे कोविडच्याही थोडंसं आधीपासून आणि कोविड नंतर जास्त स्पष्टपणे एक प्रकारे विघटन व्हायला लागले. प्रत्येक देशाची भूमिका आता अशी व्हायला लागलेली आहे, की आमचा हितसंबंध सर्वात जास्त महत्वाचा आहे आणि त्याकरता मला जर ह्या अ, ब, क, ड या 4 देशांशी जुळवून घ्यायचं, मी या 4 देशांशी घेईन. मला काही एक अशी जागतिक प्रणाली असण्याची आवश्यकता नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीला रशिया-युक्रेन युद्धाने उघडं पडलं. कारण ते युद्ध सुरू होण्याचं एक मूळ कारणच हे होतं, की युक्रेन नाटोमध्ये जर सहभागी झालं असतं, तर नाटोच्या फौजा रशियाच्या दरवाज्यात आल्या असत्या आणि शिवाय युक्रेनकडे खूप महत्वाचे रिसोर्सेस होते. तर त्यामुळे रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेनचा असा समज होता, की नाटो राष्ट्र आपल्या बाजूला उभी राहतील. पण युरोपमधल्या बहुतेक देशांचा गॅस पुरवठा रशियाकडनं होतो. त्यामुळे ते तेवढ्या ताकदीने उभे राहिले नाहीत. आता रिसेंटली असं झालं, की सुरुवातीच्या काळात ट्रम्पची जी फिलॉसॉफी आहे, ज्याला तो मागा म्हणतो, मेक अमेरिका ग्रेट अगेन, त्यानुसार जगभरात कुठे आपण दखलंदाजी करायची नाही, ही मूळ ट्रम्पची तत्व होती किंवा विचारप्रणाली होती. त्यामुळे त्याने नाटो राष्ट्रांकडे सातत्याने दुर्लक्ष केलं, त्यांचा अपमान केला पदोपदी. नाटो एका अर्थाने अमेरिका आणि युरोपीय देशांमधला पण एक दुवा होता. तो दुवाही कोसळून पडला. त्यामुळे जेव्हा आता त्याने होर्मुझची खाडी उघडण्यासाठी नाटो देशांना, फ्रान्सला, ब्रिटनला आवाहन केलं, तर त्या देशांनी सांगितलं, की आम्हाला त्यात स्वारस्य नाही. त्यामुळे नाटोची जी भूमिका आहे ती बदलून जाईल आणि ती युरोपपुरती मर्यादित राहील, अशी चिन्ह अधिकाधिक दिसतायत. सर, मग या सगळ्याचा एकंदरीत जर आपण विचार केला तर वर्ल्ड ऑर्डर म्हणजे जागतिक व्यवस्था बदलाच्या दिशेनं जाते का? आणि त्याला जोडूनच विचारायचं आहे की या सगळ्यामध्ये ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांची भूमिका काय असणार आहे? तर पहिली महत्वाची गोष्ट अशी, की जगाची घडी बदलायची सुरुवात ही कम्युनिझमच्या अंतानंतर झालेलीच होती. त्यानंतर जी एक घडी बसली असं वाटत होतं जागतिकीकरणाची, तीही घडी आता बदलायला लागलेली आहे. आणि एका अर्थाने एव्हरी कंट्री ऑन इट्स ओन, ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक राष्ट्राने आपापला विचार करावा, अशा प्रकारच्या मानसिकतेतनं नवी घडी निर्माण होते आहे. अमेरिकेसारखे देश ज्यांना एक असा नैतिक जबाबदारी आणि अधिकार वाटत होता, की इतर देशांमध्ये ते ढवळाढवळ करतील किंवा इतर देशांच्या संदर्भात काही भूमिका घेतील, तर त्यांना आता तशी भूमिका एकतर घ्यायची नाही किंवा घ्यायची असेल तर त्यात कुठली नैतिकता ठेवायची नाही. जसं आपण इराणच्या बद्दल पाहिलं किंवा 2003 साली आपण ते इराक युद्धाबद्दल पाहिलं. तर त्यामुळे एक विघटित अशा स्वरूपाची जागतिक घडी आता निर्माण होते आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा झालेलीच आहे. त्याच्यामध्ये ग्लोबल साऊथची भूमिका जर एका अर्थाने बघायला गेली खूप महत्वाची आहे. ती याकरता की ग्लोबल साऊथ हे आजही मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या इथे असल्यामुळे मानवी संसाधन, ह्युमन रिसोर्सचं एक मोठं स्थान आहे. तुलनेत ग्लोबल साऊथला जसं युरोपामध्ये एकत्र येण्याची प्रक्रिया झाली, ती प्रक्रिया आज ग्लोबल साऊथमध्ये व्हायला हवी. ती केली तर रशिया, अमेरिका, तेल संपन्न राष्ट्र किंवा युरोप हे जे वेगवेगळे सत्ता केंद्र निर्माण झालेली आहेत, त्यांना प्रतिकार करायला आपण उभे राहू शकतो. सर, म्हणजे थोडक्यात या संघर्षानं काही एका बदलांना सुरुवात केली आहे असं दिसतंय. अर्थात याच्याशी जोडलेल्या सगळ्या घडामोडी या गुंतागुंतीच्या आहेत आणि ही गुंतागुंत तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये उलगडून सांगितलीत. आपला त्यासाठी वेळ दिलात. त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार सर. तुमचेही आभार. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला.
हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.